श्री स्वामी समर्थ. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी लागण्यासाठी किंवा योग्य असं व्यवसाय करण्यासाठी काय करावं असा एक प्रश्न प्रत्येकाच्या मनात पडतो. आता प्रत्येकाच्या जन्मराशीनुसार प्रत्येक गाव हे प्रत्येकाला सुटेबल असतं असं नाही. प्रत्येकाच्या राशीमध्ये एक घातचक्र असतं. घातचक्रामध्ये अशुभ रास, अशुभ वार, अशुभ तिथी आणि अशुभ असलेले राशी या सर्व त्या ठिकाणी नमूद केलेल्या असतात आणि त्याचा वापर करून आपल्या राशीनुसार व आपल्या नावानुसार आपल्याला कोणतं गाव योग्य आहे, कुठली आपण त्या ठिकाणी शिक्षण घेतलेलं आहे आणि त्या शिक्षणासाठी योग्य असलेली नोकरी कोणती आहे हे सर्व नीट बघून त्या ठिकाणी आपण अर्ज करावा. त्यानंतर राहू काल असतो. प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये महादशा असते आणि ह्या राहूच्या महादशा, शनीची महादशा असेल, मंगळाची महादशा असेल तर आपण कितीही चांगलं शिक्षण घेतलेलं असलं तरी सुद्धा अनेक प्रकाराने अडचणी निर्माण होतात आणि ह्या अडचणी येऊ नये म्हणून प्रत्येकाने या नोकरीसाठी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र हे सायंकाळी दररोज वाचायला सुरुवात करावी आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ नामावली 108 नाम स्वामी समर्थांची त्याच्यासोबत जर आपण घेतली तर आपल्याला नोकरी लागण्यातला जो काही अडचणीचा काळ असेल, अडचण असतील या दूर झाल्याशिवाय राहत नाही. विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र हे सायंकाळीच वाचावं आणि ते वाचत असताना आपल्या देवघरात असलेल्या श्रीकृष्णाला तुळशीचं पान अर्पण करावं, मंजिरी अर्पण कराव्यात आणि हे वाचत असताना कमीत कमी चांगली अगरबत्ती आणि एक तेलाचा दिवा, एक तुपाचा दिवा अखंडितपणे लावावा आणि विनंती करावी की माझ्या मनाप्रमाणे नाही परंतु माझ्या नशिबात असल्याप्रमाणे योग्य नोकरी आणि योग्य ठिकाणी मिळावी ही विनंती करावी. श्री स्वामी समर्थ.